जय श्रीराम मित्रांनो, आज होता रविवार. मी आणि आकाश निघालो होतो बाहेर फिरायला. तर मॉर्निंगमध्ये वाजत आले होते 10-10:30. आकाश म्हणला चल जाऊन येऊ जरा, त्याच्यामुळं जरा तयार झालो आणि निघालो. मग तेवढ्यात हे आमचं कॉलेजचं बॅक साईड इथे मग पोचलो. आकाश म्हणला कटिंग करायची. चल ठीक आहे म्हणलं. तेवढ्यात आकाशला एक व्हिडिओ बघायचा होता, त्याच्यामुळे तो व्हिडिओ शोधत होता, कारण त्याला हेअरस्टाईल तशी करायची होती आणि मॅक्स टू मॅक्स त्याला सापडेना झालं होता व्हिडिओ. तेवढ्यात आठवलं त्यानं विश्वाला सोडलेली होती. तेवढ्यात मग सापडला व्हिडिओ. तरी पण ते रील सापडायला खूप वेळ लागायला लागली त्याला. त्यात मग सापडते हा विचार करायला लागला होता. तरी पण आकाशला म्हणलं बघ ट्राय करून सापडते का. तेवढ्यात सापडला व्हिडिओ. आकाश मग तो हेअर ड्रेसरला दाखवत होता. तेवढ्यात स्टॉप करून सांगतोय की हे असं इकडून पूर्ण टकलं करायचं आहे आणि इकडून वर ठेवायचं. त्याला दाखव म्हणलं हा या स्टाईल असं करायचं. तेवढ्यात ते झालं. मग पुन्हा मॉलमध्ये गेलो. मॉलमध्ये गेल्यावर ते आकाश म्हणत होता व्हिडिओ अलाउड नाही आहे, अरे काढू नकोस. मग ठीक आहे म्हणलं बा. तरी पण मी गपचूप काढत होतो. आकाशला म्हणलं चल अरे काय बारक्या पोरांसारखं करावं लागलाय. रुबिक क्यूब्स हे तर बारक्या पोरांचे खेळ आहेत. मॉल मात्र चांगला आहे राव, काय म्हणा तुम्ही. सूर्योदय मॉल आहे, वाडेगाव रोडला आहे. मस्त आत्ता स्टार्ट झालं 1-2 महिन्याच्या पाठीमागे. तेवढ्यात आकाश म्हणला, आकाशला काही बेल्ट घ्यायचं होता. आकाश म्हणतो घ्यायचं आहे पण पैसे नाहीत. मी म्हणलं चल तुझं येस ना, जर वेळचंच आहे घ्यायचं तर काय नसते आणि बिनकामाचे नटके असते. बरं म्हणला, मी जातो पुढं म्हणला. तर पुढं घ्यायला तेवढ्यात इकडं घेतलं. मग बाहेर पडलो आम्ही सगळं साहित्य घेऊन पुन्हा रिटर्न रूमकडे. त्यात आकाशचा धुमला लाईट नाही. म्हणलं चल बाळा आपण टॉर्च लावून जाऊ. टॉर्च चालू. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला